आकाशवाणी औरंगाबाद. प्रवीण ननवरे ठळक बातम्या देत आहे. नव्या महाराष्ट्राच्या उभारणीत शेती आणि ग्रामविकासाला आपला अग्रक्रम असून त्यासाठी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांना सर्व समाज घटकांनी साथ द्यावी असं आवाहन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यंदाचा महाराष्ट्र दिन अनेक क्षेत्रातील दमदार पायाभरणीसह विविध क्षेत्रातील उपलब्धी प्राप्त करणारा आहे. कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी आपले प्रयत्न अधिक वेगवान झाले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. अखंड महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न कदापि खपवून घेणार नसल्याचं औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम यांनी म्हटलं आहे. ते आज 57व्या महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रसंगी बोलत होते. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते महसूल आणि पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी तसंच जिल्ह्यातील काही गावं आणि लघुउद्योगांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार देण्यात आले. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात शासकीय ध्वजारोहण तसंच विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र दिनाबरोबरच कामगार दिनही आज सर्वत्र साजरा होत आहे. या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दिव्यांग व्यक्तींचं व्यावसायिक, शैक्षणिक आणि सामाजिक पुनर्वसन करून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी राज्याचं दिव्यांग धोरण येत्या 2 महिन्यात जाहीर करण्यात येईल अशी माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. जळगाव इथं अजिंठा विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. दिव्यांगांना आवश्यक त्या साहित्याचं वाटप करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक योजनेतून आणि नाविन्यपूर्ण योजनेतून निधीचं वाटप करण्यात येत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. पुणे इथं आयोजित कुस्ती स्पर्धेत हिंद केसरीचा किताब दिल्लीचा कुस्तीपटू सुमित कुमार यानं पटकावला. काल संध्याकाळी झालेल्या अंतिम फेरीत सुमित कुमारनं महाराष्ट्राच्या अभिजित कटकेवर मात करत हा विजय मिळवला. मलेशियात सुरू असलेल्या सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत काल भारतानं न्यूझीलंडचा 3-0 असा पराभव केला. भारताचा पुढचा सामना उद्या 2 मे रोजी ऑस्ट्रेलियासोबत होईल. स्पर्धेचा अंतिम सामना 6 मे रोजी होणार आहे. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.